नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. राज ठाकरे यांनी दिली मुभा, म्हणून केडीएमसी मध्ये शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. मनसेचे माजी आमदार राजू पाटील केडीएमसी मध्ये शिवसेना भाजप महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबाबत अखेर मनसे नेते राजू पाटील यांची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीत स्थिरता राखण्यासाठीच मनसेने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी घेतला नाही, असे स्पष्ट मत माजी मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहे. राजू पाटील त्यांच्या अगोदर शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या या पाठिंब्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले होते. मनसे नेते राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत माहिती दिली. राजू पाटील म्हणाले की एकीकडे भाजपचे 50 तर शिवसेनेचे 53 नगरसेवक आहे. अशा परिस्थितीत केडीएमसीत जो पळवापळवीचा खेळ सुरू होता तो थांबताना आम्हाला दिसत नव्हता. भविष्यात इतर समिती किंवा महत्त्वाच्या टप्प्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे एक बाजू स्थिर राहावी या हेतूनेच आम्ही शिवसेना भाजपाला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला आहे. ते पुढे म्हणाले, शिवसेना आणि भाजप यांना समर्थन देत आम्ही एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मनसेला काय मिळणार याची चर्चा करण्यापेक्षा सत्तेत असताना आमची कामे झाली की बस झाले, आम्हाला केवळ कामाशी देणे घेणे असल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी 50, शिंदेची शिवसेना 53 होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता केडीएमसी, आकडे मोड पळवापळवी, तो कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हतं. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे. आणि ऑब्विसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो. सर, मनसेला काय भेटणार याच्यामध्ये? भेटायचं काय, ते सत्तेत असल्यावर कामं झाली, बस झाली. आम्हाला बाकी भेटण्यासाठी वगैरे आम्ही अजून कोणते पक्ष आहेत? उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का? कारण तुम्ही एक युतीमध्ये लढले होते. हो, बरोबर आहे, आम्ही युतीमध्ये लढलो होतो, पण काय झालं, सुरुवात काही नगरसेवक गायब झाले. अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकांची चिंता होती, दुसऱ्याची त्या गटाची चिंता होती. कुठेतरी त्यासाठीच आम्ही निर्णय घेतलेला. केडीएमसीची पूर्ण जी जनता आहे ती बोर झाली या प्रकारात सगळ्यांना, की इतके दिवस जे राजकारण चालू आहे एक्झॅक्टली तसं तिथे काय होण्याची शक्यता होती. आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही घेतलेले निर्णय. हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. आम्ही ठामपणे समोर आलेले. माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या, आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतला. भाजपला बाजूला ठेवले अशी एक चर्चा राज्यभरामध्ये सुरू झाली. केडीएमसी मध्ये भाजपला बाजूला ठेवून कुठेतरी इतर नेते, मला वाटतं भाजपा, शिंदे आणि एकत्रच आहेत ना, त्यामुळे त्यांना बाजू. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.